लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांची अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे कान्हाला पुन्हा एकदा खरीखुरी तेजस्विनी सापडणार आणि आता दुसऱ्या बाजूला गौतम काका सखीच्या मनात कान्हा कसा चांगला आहे हे सुद्धा पेरणार। आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा। तर आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांचा कान्हाला फोन आलेला असतो आणि आता कान्हा त्यांना विचारत असतो, सर काही अपडेट आहेत का? त्यावेळी कान्हा ते सांगत असतात की हो, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्या दरीच्या आसपास जेव्हा बघितलं, चौकशी केली, तेव्हा तिथे आम्हाला काही छोटी छोटी गावं सापडली आणि तिथे आम्हाला कळलं की एक बाई काही दिवसांपूर्वी इथे दरीत कोसळली होती, पण नशिबाने तिचा जीव गेला नव्हता। त्यामुळे गावातल्या लोकांनी तिला म्हणजे एका इस्पितळात दाखल केलं होतं। आम्ही बऱ्याच इस्पितळांमध्ये चौकशी केली, पण आम्हाला अद्याप तरी काहीही पत्ता लागलेला नाही आहे। त्याबरोबर मग आता कान्हा हा लगेचच म्हणू लागतो की सर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुम्ही शोधकार्य थांबवू नका, शोधत राहा। मग तो फोन ठेवतो आणि त्यानंतर लगेचच तो किरणला फोन करतो। किरणला सांगत असतो, किरण एक गोष्ट कर, जिथे तेजस्विनी कामत पडल्या होत्या त्या गावांमध्ये, सिटीमध्ये, गावाच्या आसपास असलेल्या जितके काही हॉस्पिटल आहेत ना तितके सगळे शोधायला घ्या। काहीही झालं तरी तेजस्विनी कामत आपल्याला सापडायलाच हव्यात, त्या जिवंत आहेत, त्यामुळे ती सरकार कधीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते, त्यांच्या जीवाला धोका आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मला त्यांना वाचवायचं आहे। बास किरण, मला काहीच एक्सक्यूज नको आहेत, एकूण एक कोपरा आणि कोपरा त्या विभागातला खणून काढ, पिंजून काढ आणि शोधून काढ तिकडनं खऱ्या तेजस्विनी कामतांना। त्याबरोबर मग लगेचच किरण म्हणतो, ठीक आहे, मी काय करायचं ते बघतो, तू काळजी करू नकोस, आणि त्यानंतर तो फोन ठेवून देतो। आता 2-3 दिवस शोधकार्य सुरू राहतं, पण आता खरी तेजस्विनी कामत काही अद्यापही सापडलेली नसते। आता अर्पिताचं हॉस्पिटलमध्ये चेकअप असतं। चेकअपला अर्पिताला घेऊन जाण्यासाठी आज कान्हा सज्ज असतो, कारण आता राजलक्ष्मी घरात नसते। कान्हा म्हणतो, आई चल, मी घेऊन जातो तुला हॉस्पिटलला। त्यानंतर मग आता कबीर आणि अर्पिता दोघंजण हॉस्पिटलमध्ये येतात। हॉस्पिटलमध्ये आल्यावर मग कबीर तिथे ज्या काही बेसिक फॉर्मॅलिटीज असतात ते सगळं कंप्लीट करतो। अचानक कबीरचा फोन वाजतो। फोन हा महत्त्वाचा असतो, किरणचा असतो, त्यामुळे मग कबीर हा आईला सांगतो, आई तू एक काम कर, तू इथेच बस, तसंही अजून तुझा नंबर यायला वेळ आहेच, तोपर्यंत मी जरा फोनवरती बोलून येतो, फोन महत्त्वाचा आहे। आई म्हणते, कुणाचा आहे? त्यावर आता कबीर आईला अद्याप काही सांगत नाही, तो फक्त एवढंच म्हणतो की अगं कामासाठीचा फोन आहे, तू नको काळजी करू, तू बस इथे, आणि हो, डॉक्टरांनी तुला आवाज देईपर्यंत मी येतोच आहे। आणि मग आता कबीर तिकडनं बाजूला येतो, फोन उचलतो आणि मग तो आता किरणला विचारू लागतो, किरण काय झालं, काय अपडेट आहेत, काही सापडलं का, काही समजलं का? त्याबरोबर किरण म्हणत असतो, नाही ना, काहीच सापडलेलं नाही आहे कबीर, अरे तू सांगितल्यापासून आम्ही इकडे शोधायला सुरुवात केली आहे, पण अजून तरी आम्हाला इकडे तेजस्विनी कामतांबद्दल काहीही कळालेलं नाही आहे, काहीच समजत नाही आहे। मग कबीर म्हणतो, अरे असं कसं होऊ शकतं, म्हणजे मला इन्स्पेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की तेजस्विनी कामत जिवंत आहे आणि तिला त्या गावकऱ्यांनी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे म्हणून। हे बघ किरण, काहीतरी चुकत असेल, काहीतरी राहून जात असेल तुमच्याकडनं, अगदी व्यवस्थित शोधून काढ, हॉस्पिटलचा एक आणि एक कोपरा शोधून काढ, प्रत्येक हॉस्पिटलचा, मला रिस्क नको आहे। आता तो हे सगळं बोलत असतानाच पुढे चालत येतो आणि आता तो जनरल जो वॉर्ड असतो तिकडच्या बाजूला येतो आणि तिकडे आल्याच्या नंतर आता चुकून त्याची नजर समोरच्या बाजूला जाते। तिकडे वॉर्डमध्ये एक बाई 5-6 नंबरच्या खॉटवरती पडलेली असते। आता कबीर तिला बघतो आणि त्याला असं वाटतं की ही तेजस्विनी कामत। मग कबीर फोन कट करतो किरणचा आणि पुढे सरसावतो आणि बघतो तर काय, ती तेजस्विनीच असते। तेजस्विनीला बघून कबीरला खूप मोठा धक्का बसतो, तो तिच्याकडे येतो आणि तेजस्विनी कामत, तुम्ही इथे, सखीची आई, असं म्हणतो। त्याबरोबर आता लगेचच तेजस्विनी म्हणते, कान्हा, इतक्यात आता बराच वेळ होऊन गेला तरी अजून कबीर आला कसा नाही, आता डॉक्टर हा काही मारतील, कबीरला बोलवायला हवं असा विचार करून मग आता लगेचच इकडे अर्पिता ही बाजूला येते आणि कबीरला शोधू लागते। इतक्यात आता तिला कबीर दिसतो। अर्पिता कबीरकडे येते आणि म्हणते, कबीर अरे तू, इतक्यात तिला समोर आता
खरीखुरी तेजस्विनी दिसते. तेजस्विनीला बघून अर्पिता म्हणते, तेजस्विनी वहिनी. आता अर्पिताला बघून तेजस्विनी वहिनी ही खुश होते आणि तेजस्विनीसुद्धा अर्पिताला म्हणते, अर्पिता ताई. आणि मग आता दोघी एकीमेकीला भेटतात. त्याबरोबर आता त्या दोघींना एकीमेकीला असं घट्ट मिठी मारताना बघून, दोघींनाही रडताना बघून कबीर इमोशनल होतो. त्यानंतर मग कबीर हा त्या दोघींनाही म्हणतो, रडू नका, शांत व्हा, हे बघा हे हॉस्पिटल आहे, शांत बसा बरं. मग त्या दोघीही शांत होतात. त्यानंतर मग कबीर आता म्हणू लागतो की मला एक गोष्ट कळत नाही आहे, आणि ती म्हणजे तुम्ही इथे कशा पोहोचलात? तुम्हाला तर तिकडे दरीत ढकलल्यानंतर तुम्ही तिकडे गावात असायला हवं होतं ना. तिकडे नेमका काय प्रकार घडला? मग आता तेजस्विनी म्हणते, सांगते मी सगळं सांगते. आणि मग आता ती सांगायला सुरुवात करते. तिकडे आपण तिघंजणं जेव्हा गेलो होतो तेव्हा मनस्विनी तिकडे आली. तिने अगदी हुबेहूब माझ्यासारखी साडी नेसली होती, माझ्यासारखाच गेटअप केला होता. आणि मग त्यामुळे नंतर जेव्हा तिने मला दरीत ढकललं तेव्हा तिने असा भास करून दाखवला की जणू काही मनस्विनी दरीत कोसळली आणि ती वाचली, म्हणजे खरी तेजस्विनी. पण खरं तर दरीत मी कोसळले होते. नशिबाने मी जेव्हा दरीत पडले तेव्हा तिकडे नदी होती खाली. मी पाण्यात पडले. पाण्यात इतक्या प्रेशरमुळे पडल्यानंतर मला थोडं फार लागलं, पण मला पोहता येत नसल्यामुळे मी बुडत होते. पण काही लोकांनी नदीवरच्या मला बघितली आणि माझा जीव वाचवला. त्यांना कळलं की मी म्हणजे जिवंत आहे, पण माझ्या अंगात त्राण उरलेले नाही आहेत, मला खूप लागलं आहे. म्हणून मग त्या लोकांनी मला इस्पितळात दाखल केलं. आता हे सगळं ती सांगत असते आणि म्हणत असते. तेव्हा खरं तर त्यांनी जेव्हा मला इस्पितळात नेलं तेव्हा त्यांनी मला सरकारी दवाखान्यातच नेलं होतं, पण तिथे माझे उपचार होणार नाहीत हे त्या लोकांना समजलं. गावकऱ्यांनीच काही पैसे गोळा केले आणि मला ह्या इस्पितळात आणून दाखल केलं. त्याबरोबर मग आता हे सगळं कळाल्यावर अर्पिता खूप भावनिक होते आणि आता अर्पिता म्हणत असते की बापरे तेजस्विनी वहिनी, मला खरंच कळत नाही, एखादी बहीण इतकी नीचसुद्धा खरोखर असू शकते का? त्याबरोबर तेजस्विनी म्हणते, असू शकते नाही, आहे, माझी बहीण इतकी क्रूर आहे. त्याबरोबर अर्पिता म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, आता आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर, आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. त्याबरोबर अर्पिता आता कबीरला म्हणते, कबीर बरोबर बोलते ना मी? कबीर म्हणतो, हो आई, तू काहीच काळजी करू नको, यांनाही आपण काही होऊ द्यायचं नाही आणि सखीलासुद्धा लवकरात लवकर त्या नीच मनस्विनीच्या ताब्यातून सोडवायचं. सखीला बिचारीला वाटतंय की ती तिची खरी आई आहे आणि म्हणून ती मनस्विनी सांगेल तसं वागायला चाललेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, मनस्विनीच्या सांगण्यावरून सखी मला डिवोर्स द्यायला निघाली आहे. हे ऐकून अर्पिता म्हणते, काय? त्याबरोबर कबीर म्हणतो, घाबरू नका आणि काळजी तर मुळीच करू नका. काहीही झालं, अगदी काहीही, कुठलीही परिस्थिती आली ना तरी मी सखीला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आहे. मी तिला डिवोर्स वगैरे काहीच देणार नाही आहे. त्या मनस्विनीला वाटतंय ती डाव जिंकली आहे, पण नाही, तुम्ही सापडलाय ना आत्ता मला, त्यामुळे आता सगळा डाव माझ्या हातात आला आहे. आता लवकरच तुमची मुलगी तुमच्याबरोबर असेल आणि आपण सगळे एकत्र असू, काळजी करू नका, आपण सगळे आहोत एकत्र, असं आता कबीर म्हणतो. अर्पितासुद्धा आता धीर देत असते इकडे आता तेजस्विनीला. तीसुद्धा सांगते की आम्ही आहोत तुमच्याबरोबर. तर दुसऱ्या बाजूला इकडे गौतम काका घरी येतो तेव्हा त्याला दिसतं सखी जिन्यावर एकटीच बसलेली आहे. मग गौतम काका तिकडे येतो आणि म्हणत असतो, काय गं एकटीच शांत बसलीस? ओ हां, आता कान्हा नाही आहे ना इथे तुझ्याबरोबर बसायला, म्हणून एकटी बसलीस. पूर्वी तो असायचा तेव्हा तुझा मूड थोडा जरी गेला तरी लगेच यायचा तुला गोड बोलायला, तुला मनवायला, पण शेवटी त्याने तुझी एवढी मोठी फसवणूक केली. मला कळलं उर्मिलाकडनं, तू त्याला डिवोर्स देतेस म्हणून, डिवोर्स पेपर्स वगैरे बनवून घेतलेस म्हणून. बरं केलंस, देऊन टाक डिवोर्स. कशाला हवा असा खोटारडा आणि फसवा माणूस आपल्या आयुष्यात, जो कधी कधी आपल्याला हसवण्यासाठी सुद्धा आपल्याबरोबर खोटं बोलतो, जो आपल्या भल्यासाठी सुद्धा आपल्याशी खोटं बोलतो. शेवटी खोटं हे खोटंच असतं ना. जाऊ दे, सोडून टाक तू त्याला. पण सखी, त्याने नक्की तुझी कशी का फसवणूक केली? नाही म्हणजे त्याने तुझ्या काही कपाटातले पैसे वगैरे तर चोरले नाही आहेत ना? नाहीतर चोऱ्या बिऱ्या करायचा. त्याबरोबर सखी म्हणते, काका नाही, कबीरने असं काही केलेलं नाही आहे. त्याबरोबर गौतम काका म्हणतो, हां मग ठीक आहे, नाही शेवटी पैसे महत्त्वाचे ना. बाकी कबीरने तुझ्याबरोबर काही गैरवर्तवणूकसुद्धा केलेली नाही आहे ना? नाही म्हणजे सखी, हे बघ, तू मला सांगू शकतेस, अनायसे तू डिवोर्स फाईल केलेलाच आहेस. जर त्याने तुझ्याबरोबर गैरव्यवहार केला असेल तर तू ते सुद्धा रिझनमध्ये लिहू शकतेस, म्हणजे तुला पटकन घटस्फोट मिळायला सोपं होईल.
म्हणजे त्याने तुझ्याकडनं काही चुकीचं करूनही घेतलेलं नाही आहे, तुझ्यासोबतही काही चुकीचं केलेलं नाही आहे. उलट तुला तुझ्या खऱ्या आईलाही भेटवलं आहे, पण तरीही तो खोटं बोलला आहे आणि खोट्याची शिक्षा ही मिळायलाच हवी. शेवटी म्हणतात ना, चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. त्यामुळे तुला जे योग्य वाटतं आहे तेच तू कर. तू कबीरला एकदाचा डिवोर्स दे आणि मोकळी हो. कशाला हवी ही किटकिट तुझ्या आयुष्यात उगाचच्या उगाच, सतत तुला त्रास, सतत उगाचच्या उगाच संताप नको. तुझ्या मागे ना हा उगाच वनवसच नको. त्यापेक्षा तू एक काम कर, तू त्याला डिवोर्स दे आणि हो बाबा एकदाची मोकळी. काय म्हणतोय मी, हो मोकळी. शेवटी खोटं हे खोटं असतं. एवढं बोलून काका तिकडनं निघून जातो. आता सखी विचार करते, काका जे काही बोलला ते बरोबर नव्हतं. कबीरने खरोखर जरी माझ्याशी खोटं बोललं असेल तरी माझी फसवणूक केलेली नाही आहे. ना त्याने माझ्याकडनं कधी पैसे लुटले लुबाडले, ना कधी त्याने मला त्रास दिला, ना कधी त्याने माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. उलट त्याने जे काही केलं आहे ते चांगलं केलं आहे. मनस्विनी मावशीच्या तावडीतून माझी प्रॉपर्टी वाचवली, तिच्या तावडीतून मला वाचवलं, मला माझ्या आईचं प्रेम मिळवून दिलं. पण मग शेवटी जेव्हा तो चुकला तेव्हा त्याने मला खरं अजूनही का नाही सांगितलं. नक्की काय करू कळत नाही आहे. मन सांगतंय कान्हाला डिवोर्स देऊ नको, हृदय म्हणतंय कान्हा चांगला आहे आणि मेंदू सांगतोय की ज्या मुलाने तुला फसवलं आहे त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवू नको. काय करू काहीच कळत नाही आहे. काहीही झालं तरी कान्हाला सोडावं अशी इच्छा होत नाही आहे. माझं मन मला असं सांगत नाही आहे की कान्हा खरोखर वाईट माणूस आहे. नक्की कान्हा वाईट आहे का नाही हे मला अजूनही कळत नाही आहे. काय करू, कसं करू, खरं कसं शोधू, कसं ओळखू, काही सुचत नाही आहे. असाच विचार करत सखी पूर्णपणे भांबावून गेलेली असते. सखीला कळत नसतं, सुचत नसतं की मी काय करू, काय चूक, काय बरोबर, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही ठेवायचा. याच सर्व गोष्टींमध्ये सखी पूर्णपणे गुंतून गेलेली असते आणि आता ती तिथेच हॉलमध्ये फेऱ्या मारू लागते. गौतम काकावरती बाल्कनीत जातो आणि विचार करतो, बबडू मला माफ कर. मला माहिती आहे मी सध्या तुला खूप मोठ्या धर्मसंकटात सोडलं आहे, मी तुला खूप त्रास दिला आहे, खूप प्रश्न पडलेत आता तुझ्या मनात. पण बाळा, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधावी लागतील. जेव्हा तू प्रश्नांची उत्तरं शोधायला लागशील ना तेव्हाच तू कबीरचा विचार करायला लागशील आणि तेव्हाच तुला समजेल कबीर जरी कान्हा म्हणून तुझ्या आयुष्यात आला असेल तरी तो तुझा तारणहार झाला आणि त्याने तुला त्या मनस्विनीच्या नीच कृत्यांपासून वाचवलं आहे आणि अजूनही तो तुला वाचवण्यासाठीच अफाट प्रयत्न करतोय. त्यामुळे विचार कर बाळा, स्वतःला थोडासा त्रास करून घे. आय एम सॉरी बेटा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.